ढेबेवाडी येथे लखीमपूर घटनेच्या निषेधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद। उत्तर प्रदेश येथील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री पुत्राने चारचाकी गाडीने चिरडल्याच्या निषेधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी ढेबेवाडी येथे केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली व ढेबेवाडी बंदची हाक देऊन ढेबेवाडीची व्यापारपेठ यशस्वीरित्या बंद ठेवली। यावेळी पाटण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर पाटील, सातारा जिल्हा काँग्रेसचे सचिव अभिजित पाटील, पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई, मनोज मोहिते, सचिन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात। केंद्र सरकारचं धोरण हे राजकीय नेतृत्व संपवणं आणि बहुजनांना ह्या सर्व क्षेत्रातनं वगळणं अशा पद्धतीचं चाललेलं आहे। त्याचाच एक परिपाक म्हणून केंद्र सरकारच्या एका मंत्र्यानं तेव्हा त्याच्या आशीर्वादानं एका उत्तर प्रदेशच्या मंत्र्यानं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं चिरडलं त्यांची ध्येयधोरणं त्यातून स्पष्ट होत आहेत। प्रत्येक पक्षाचं असेल, शिवसेनेचं असेल, राष्ट्रवादीचं असेल किंवा कोणत्याही पक्षाचं असेल, ज्या पद्धतीने ईडीची धोरणं त्या नेतृत्वाला संपवण्यासाठी कार्य करत आहेत ते अतिशय चुकीचे आहेत आणि ही धोरणं आपल्याला थांबवायची असतील तर आजचा हा बंद उत्स्फूर्तपणे सर्वांनी पाळला पाहिजे आणि याला सगळ्यांनी मिळून एकजुटीनं आपण साथ केली पाहिजे। नाहीतर येणारा काळ हा हुकुमशाहीचा असेल, सरंजाईचा असेल, जो ब्रिटिशांच्या काळात किंवा 50 वर्षापूर्वी जो बहुजनांचा नव्हता भारत, तो पुन्हा एकदा आपल्याला नेस्तानाबूत करण्याचं ध्येय धोरण या सरकारच्या माध्यमातून किंवा RSS सारख्या एखाद्या प्रवृत्तीच्या माध्यमातून राबवलेलं आहे। त्याला थांबवण्याची वेळीच गरज आहे। म्हणून आज हे सर्वांनी बंद पाळून त्याला सहकार्य करावं एवढंच बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचा निषेध मोर्चा हा कोणा सरकार विरुद्ध नसून हा एका प्रवृत्तीच्या विरोध आहे। सर्व माझ्या व्यापारी बंधूंनी प्रथमतः लक्षात ठेवावं की आपण हा मोर्चा जो काढलेला आहे तो एका व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात नसून तो एका विचाराच्या विरोधात आहे। लखीमपूर येथे जी काही घटना घडलेली आहे शेतकऱ्यांना कुचलण्याची, ती एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे। त्या प्रवृत्तीला वेळीच जर आपण ठेचलं नाही तर अशा घटना वारंवार होणार आहेत आणि त्या घटना आपल्यापर्यंत येऊ नयेत यासाठी हा निषेध आहे। प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की हा कुठलाही राजकीय स्टंट नसून, कुठलाही राजकीय विरोध नसून, उद्या या घटना आपल्या स्वतःच्या घरापर्यंत येऊ नयेत यासाठी सरकारला जागा करण्यासाठी हा आजचा निषेध मोर्चा आहे। प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की हे सरकारची कार्यनीती आहे, ती दबावाची आहे। प्रत्येकाला दबावामध्ये घेऊन सत्ता आपली टिकवणे, राजकारण करणे यासाठी हा मोर्चा आहे। 15 दिवसापूर्वी लखीमपूर येथे जी घटना घडली की शेतकरी आणि त्याच्या मुलांना जीपखाली चिरडून मारण्यात आलं, ही घटना जवळजवळ 15 दिवसापूर्वीची आणि सामान्य जर लोकांमध्ये अशी जर घटना घडली असती तर पोलीस खातं खडबडून जागा झालं असतं, लगेच त्याला अटक झाली असती। परंतु हे कृत्य केलं ते मंत्र्याच्या मुलानं केलं आणि जवळजवळ 4-5 दिवसानंतर कोर्टानं ऑर्डर दिल्यानंतर पोलीस त्याला पकडायला गेले। मी त्या खात्याचा UP-मधलं खातं जे आहे त्याचा निषेध करतो। 15 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर या ठिकाणी जी शेतकऱ्यांच्यावर अमानुषपणे गाडी घालून जी शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली, त्या सर्व शेतकऱ्यांना, मृत पावलेल्या सर्व शेतकऱ्यांना मी ढेबेवाडी विभागाच्या वतीनं सुरुवातीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर केंद्र सरकारच्या आणि भाजपच्या ही जी दडपशाहीचं धोरण चाललेलं आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं जो आज 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे, त्या बंदमध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचं या विभागाच्या वतीनं सर्व व्यापारी बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि भविष्यात अशा घटना उत्तर प्रदेशात होऊ शकतात, मग महाराष्ट्रात का होणार नाही? आणि अशा वृत्ती वेळच्या वेळी जर जागीच ठेचल्या नाही तर ती बोखाळण्याची शक्यता जास्त असल्यामुळं आज या ठिकाणी सर्व विभागाच्या वतीनं त्या वृत्तीचा मी निषेध करतो।